शहराच्या विकासात अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणांवर रत्नागिरीत पुन्हा एकदा बुलडोझर फिरवण्यात आलाय. चर्मालय ते कोकण नगर या महत्त्वाच्या मार्गावरील बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहिमेला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली. नगरपालिकेच्या पथकाने JCBसह घटनास्थळी धडक देत या परिसरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू केली. यावेळी अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. चर्मालय ते कोकण नगर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक आणि विकास कामांना मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेष म्हणजे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामालाही यामुळे मोठा फटका बसत होता. याशिवाय शहरासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 11 केव्ही भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे कामही अतिक्रमणांमुळे अनेक दिवसांपासून रखडले होते. संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्याने प्रशासनाने अखेर कडक कारवाईचा निर्णय घेतला. या धडक कारवाईमुळे आता 11 केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे प्रलंबित काम गतीने पूर्ण होण्यास मदत होणार असून रस्ता रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा होणार आहे.